नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मराठीतल्या एका अनुभवी पत्रकार आणि आता युट्यूबर असलेल्या व्यक्तीचा मला फोन आला होता, माझा इंटरव्ह्यू वगैरे करण्यासाठी. आणि त्याच्याशी जवळजवळ अर्धा तास गप्पा झाल्या. हा युट्यूबर अर्थातच उद्धव ठाकरे, उबाटा शिवसेना, महाविकास आघाडी यांना कसं यश मिळणार आहे आणि त्यांचे सगळे डावपेच कसे यशस्वी ठरत असतात आणि भाजप, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे कसे पदोपदी तोंडघशी पडत असतात यावर सातत्याने व्हिडिओ करतो. आणि गेला कमीत कमी 4-6 महिन्याचा अनुभव आहे की त्यांनी केलेले सगळे व्हिडिओ हे निष्कर्षाप्रत येताना किंवा घटना घडताना संपूर्णपणे चुकीचे ठरलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी जेव्हा माझा इंटरव्ह्यू करण्याविषयी विचारले तर मी त्यांना सांगितलं, बाबा माझा इंटरव्ह्यू घेऊन उपयोग काय, तुमचा जो काय अजेंडा आहे त्याला पोषक ठरू शकेल असं मी काहीही बोलणार नाही. कारण मी भलेही भाजप समर्थक म्हणून बोलत असलो, व्हिडिओ करत असलो, तरी मी ज्यांचा विरोध करतो, मग ते उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत किंवा आणखीन कोणीही असोत, कुठलाही पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, यांच्याविषयी चुकीची माहिती देऊन, त्यांना चुकीचं ठरवण्यासाठी चुकीची आणि खोटी माहिती देऊन त्यांना तोंडघशी पाडणं आणि आपली ही विश्वासार्हता संपवणं हा उद्योग मी कधी करत नाही. ठीक आहे, मला भाजपचं अपयश लपवायचं असेल तर मी त्याविषयी बोलायचं टाळतो. पण जे कर्तृत्व भाजपकडे नाहीये, भाजपच्या नेत्याकडे जर ती गुणवत्ता नसेल तर त्याला ती गुणवत्ता खोटी चिकटवून त्याच्या चुकीच्या गोष्टींना समर्थन देऊन तो कसा यशस्वी झाला हा धादांत खोटेपणा मला जमत नाही. आणि म्हणूनच तुम्ही जर एक अजेंडा घेऊन चालला असेल तर तो चालायला माझी काहीच हरकत नाही. तुमचा विषय आहे, प्रत्येकाला आविष्कार स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तुम्ही हे जे काय करता ते करा. प्रश्न असा असतो की तुमच्या अजेंडामध्ये मला मॉडेल म्हणून वापरणार का? तर मला मॉडेल म्हणून वापरणार असाल तर मग तुम्हाला तुमच्या पटकथेनुसार मी काय बोलेन ही अपेक्षा बाळगता येणार नाही, वगैरे वगैरे. हे असं जे काय आहे ते स्पष्ट बोलणं झालं. आता गंमत अशी होती की या सगळ्या याच्यामध्ये त्यानेही प्रामाणिकपणे कबूल केलं की बाबा आहे, आमच्याकडे अजेंडा चालतो, नाकारता येणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे मग खेळीमेळीच्या वातावरणात थोडं गप्पा झाल्या. आणि मी त्याला एक समजावण्याचा प्रयत्न केला की आज तू अमुक एका चॅनेलमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल तर त्या संस्थेला कोणी ओळखत नाही, तुमचा चेहरा ओळखतात. तुमचा चेहरा ओळखतात, तुमचं बोलणं ओळखतात आणि हे तुमचं मत आहे म्हणून लोक ओळखतात. आणि त्यामुळे खोटं पडत असेल तर ती संस्था, ती वृत्त संस्था किंवा तो युट्यूब चॅनेल खोटा नाही पडत, तुमचा चेहरा खोटा पडतो. आणि नंतरच्या काळात जर तुम्ही खरं बोलत असाल तरीही तुमच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. म्हणून पत्रकारितेमध्ये काम करताना काही ठराविक मर्यादा सांभाळायच्या असतात आणि आपला चेहरा खोटेपणाचा मुखवटा होऊ नये याची काळजी घ्यायची असते. हे मी त्याला समजावलं, वयाने थोडा लहान आहे. आणि जे जे कोणी तरुण पिढीतले, आमच्या नंतरच्या पिढीतले पत्रकार आहेत ते अगत्याने सल्ला घ्यायला, विचाराला, मदत मागायला आले तर मी प्रत्येकाला हा आगंतुक सल्ला देतो की आपली ओळख निर्माण करा, तुमच्या विषयीची एक विश्वासार्हता निर्माण करा. कारण आज तुम्ही इथे असाल, उद्या तिथे असाल असं नाही. आणि त्यानंतर तुमची विश्वासार्हता टिकली पाहिजे. ब्रँड काय असतो? ब्रँड म्हणजे त्या व्यक्तीविषयी, त्या चेहऱ्याविषयी, त्यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी जनमानसामध्ये एक विश्वासाची भावना तयार होते, श्रद्धा तयार होते, त्याला ब्रँड म्हणतात. आणि त्यामुळे तुम्हाला जी काय संधी मिळाली तो अजेंडाही चालवायला हरकत नाही. पण तो अजेंडा चालवताना दुसऱ्याविषयी खोटं नाटं बोलून
तुम्ही तुमची विश्वासार्हता घालू नका वगैरे वगैरे. आणि हे सगळं करताना मी त्याला एक गोष्ट मला माहिती असलेली सांगितली, अर्थात व्यक्ती आणि नावं सांगितली नाहीत. पण म्हटलं तुम्ही जे काय शिंदे, फडणवीस, अजितदादा आणि महायुती यांच्यातली आपसातली भांडणं सातत्याने रंगून रंगून मीठ मिरची लावून मसाला लावून सांगत असता, त्यामध्ये काडीचंही तथ्य नाही. मग त्यांनी मला काही प्रसंग कोट केले की अमुक अमुक झालं, तसं तसं झालं, असं असं झालं. म्हटलं हा सगळा एक आभास आहे. तुम्हाला काय वाटावं, तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे जर समोरच्याने कृती केली तर तुम्ही खुश होता. पण वास्तविकतेमध्ये ती दोन माणसं, म्हणजे अगदी नावं घ्यायची तर अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ही माणसं तुमच्या समोर कॅमेऱ्यात पकडताना जशी दिसतात, वागतात, खरोखरच त्यांच्या कृतीतून तसं काही ध्रुवचर होतं का, सिद्ध होतं का, ते बघा. तर तुम्हाला कळेल की ते तुमच्या समोर एक प्रकारची ऍक्टिंग करत असतात, अभिनय करत असतात, तुम्हाला खुश करून तुम्ही काय बडबडावं याची अलिखित पटकथा तुमच्या माथी मारत असतात. आणि मग तुम्ही त्याच्यात तुमच्या लॉजिकनुसार, तुमच्या पूर्वग्रहानुसार आपला आपला मिरची मसाला टाकता आणि त्याच्या स्टोरीज रंगवतात, ज्या नंतर धादांत खोट्या ठरतात. आणि मी त्याला उदाहरण सांगितलं की 5 जुलैला 2 ठाकरे बंधू वरळीच्या डोममध्ये एकत्र आले. त्याला आता 4 महिन्याचा काळ होऊन गेलाय आणि ते एकत्र आले त्याच्या आधी 15 दिवसापासून. तुम्ही आता ठाकरे बंधू एकत्र आले, एकत्र युती करून ते लढणार आणि 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 वगैरे वगैरे महापालिका त्यांना देऊन सुद्धा टाकलीत. पण अजूनही राज ठाकरे यांनी जाहीररित्या उबाठा शिवसेना आणि मनसे एकत्रित मुंबई महापालिका निवडणूक लढवणार असं घोषित सुद्धा केलेलं नाही. युती जाहीर सुद्धा या दोन लोकांनी केलेली नाही. उद्धव ठाकरे उतावळे आहेत, पण राज ठाकरेंनी त्याविषयी सावधानता बाळगली आहे आणि आपण उबाठा शिवसेनेबरोबर युती करून लढणार असं कुठेही जाहीर म्हटलेलं नाही. आणि त्यामुळे 4 महिने तुम्ही जे काय रंगवताय, अख्खा महाराष्ट्र डोळे लावून बसलेला आहे की कधी ठाकरे बंधू एकत्र येतात आणि 12 कोटी लोक आपली सगळी असली नसलेली मतं, साधन संपत्ती ठाकरे बंधूंच्या झोळीत टाकतात. हा जो उतावळेपणा तुम्ही करताय तो सतत 4 महिने तोंडघशी पडतोय वगैरे, हे त्याला समजावलं. पण त्या पलीकडे मी त्याला सांगितलेली एक गोष्ट अशी होती की तुम्ही या महायुतीतल्या भांडणाच्या कथा रंगवता, अधिकाधिक रसभरीत करून सांगण्याचा प्रयत्न करता. या सगळ्या धादांत खोट्या आहेत, कारण दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मिळून तुम्हाला उल्लू बनवत आहेत. तुम्हाला आवडेल अशी बातमी तुम्हाला बनवता येईल म्हणून तुमच्या समोर शुद्ध ऍक्टिंग आणि आभास निर्माण केला जातो. ते त्याला पटलं नव्हतं. ही साधारणतः 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, बुधवार किंवा शुक्रवार वगैरे असेल. आणि कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरळ सरळ सांगून टाकलं की पत्रकारिता आणि त्यांनी रंगवलेल्या बातम्या हा वेड्यांचा बाजार झालाय. पत्रकार खोड्यासारखे या बातम्या रंगवतात. आता गंमत बघा की पत्रकार खोड्यासारख्या बातम्या रंगवत असतील तर त्यामध्ये पत्रकार जी वर्णनं करतात ती समोर कॅमेऱ्यात टिपलेल्या दृश्यांची असतात. आणि त्या दृश्यामध्ये सुद्धा पत्रकार सांगतो त्यासारखं काही ना काहीतरी असतं. त्यांनी काढलेला अर्थ किंवा शोधलेला निष्कर्ष चुकीचा असेल, पण समोरची दृश्य तर चुकीची नसतात. आणि मग प्रश्न असा पडतो की हे सगळं अभिनय हे लोक का करतात. तेव्हा मी या पत्रकाराला समजावलं की साधारण 6-7 महिन्यापूर्वी 2 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यापैकी एक जण मला भेटला होता आणि अगदी 1 to 1 आमचं बोलणं झालं. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे तुमच्यात आपसात भांडणं काय आहेत असं विचारलं. तेव्हा त्या नेत्याने मला साफ साफ सांगितलं
की पत्रकारांना ब्रेकिंग न्यूज हवी असते तर त्यांच्यासमोर हाडूक टाकावंच लागतं, आणि ते हाडूक टाकलं की तुम्ही सगळंच नसता, हे मी सांगितलं होतं. आणि त्यानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांच्या बातम्यांना वेड्यांचा बाजार ठरवलं. तेव्हा त्याला मी मुद्दाम फोन करून विचारलं, 4 दिवसापूर्वी मी जे सांगितलं होतं तेच देवेंद्र फडणवीसांनी सरळ सरळ उघडपणे सांगून टाकलं की असं काही नाहीये. हे तुम्ही चुकीच्या पद्धतीचे कॅमेऱ्याचे कोन लावून आमच्यातली भांडणं दाखवायचा आणि रंगवण्याचा प्रयत्न करता. व्यवहार तसा नाहीये, वस्तुस्थिती तशी नाहीये. तर सांगायचा उद्योग असा की हे फक्त एवढ्या पुरतं राहतं का? नाही मित्रांनो, नाही. गंमत अशी असते की यातून आपण अजेंडा पत्रकारिता करताना अगदी ज्याच्यासाठी मग उभाटा शिवसेना असेल, शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल किंवा अगदी भाजप असेल, त्यांच्याकडून पैसे घेऊन कोणी असा अजेंडा चालवत असेल आणि त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे बातमीपत्र व व्हिडिओ करत असेल, तर त्यामुळे त्यांना पैसे देणारे खुश होतात. पण म्हणून जनमानस बदलतं का? आत्ता आत्ता बिहारच्या निवडणुकांचे निकाल समोर आलेत, आणि ते निकाल समोर येतानाच आणखीन एक गोष्ट समोर आली आहे की गेले 2-2.5 महिने राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि महागठबंधन याच्यासाठी मोठ्या प्रमाणात कामाला लागलेले 100-125 युट्यूबर्स आणि पत्रकार यांनीच कसं राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आणि महागठबंधन यांचं नुकसान केलं, यावर आता चर्चा चालू आहे. त्यापैकी अनेक जण त्या बिहारच्या भोजपुरी वगैरे मैथिली काय पोट भाषा आहेत, हिंदीच्या बोली आहेत, त्यामध्ये वेगवेगळी गाणी तयार केली होती, लोकांपर्यंत नेलं होतं. मग नाच गाणी आणखीन काय काय करून महागठबंधनासाठी माहोल बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पैसे देण्यासाठीच बोलवलं होतं, पैसे देऊन काम करायला बोलवलं होतं, पण त्यांचे पैसे बुडवले. अशी एक भली थोरली पोस्ट त्यागी नावाच्या दिल्लीच्या पत्रकाराने लिहिलेली आहे. आणि त्या निदान युट्यूबरला तुम्ही राबवून घेतलं, त्यांचे पैसे द्या असं जाहीरपणे म्हटलेलं आहे. पण दुसरीकडे एक गोष्ट आणखीन आहे, आणखीन एक गोष्ट आहे. यापैकी त्या मैथिली भोजपुरी भाषेत गाणी करून आरजेडीचा अपरंपार प्रचार करणारे जे गायक युट्यूबर्स होते, त्यापैकी काही लोकांना आता तेजस्वी यादवने नोटिसा पाठवलेत की तुम्ही जी काय गाणी केलीत त्यामुळे आमचा पक्ष तोंडगशी पडला, जनमानसात आमची प्रतिमा उजळ होण्यापेक्षा तुमच्या असल्या अश्लील किंवा चाळे करणाऱ्या गाण्यामुळे जनमानसामध्ये राष्ट्रीय जनता दलाविषयी वाईट मत तयार झालं आणि आम्हाला निवडणुकीत फटका बसला, आणि म्हणून त्यापैकी काही गायकांना तेजस्वी यादवने नोटिसा पाठवल्याची बातमी आली. हे मी आता इथे एवढ्यासाठी सांगतोय की गेले काही महिने जे कोणी पत्रकार युट्यूबर्स या प्रकारे उबाठा शिवसेना, काँग्रेस, राज ठाकरेंचा मनसे असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अगदी भाजप किंवा शिंदे शिवसेना असेल, यांच्यासाठी खोट्या नाट्या बातम्या आणि व्हिडिओ रंगवणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा सावधानतेचा इशारा आहे. जे बिहारमध्ये घडलं ते अजेंडा म्हणून आपण काम करतो, त्याच्यात एक बाजूला आपलं नुकसान होत असतं की आपली विश्वासार्हता लोकांमध्ये राहत नाही. तुम्ही अतिशय मेहनत घेऊन या सोशल मीडियामध्ये, डिजिटल मीडियामध्ये आपली जी ओळख निर्माण केलेली आहे, ती ओळख अशा प्रचारी थाटाच्या व्हिडिओमधून, गाण्यामधून, नाच गाण्यामधून तुम्ही गमावून बसता. आणि त्यांनी पैसे दिले तर ठीक आहे, पैसे नाही दिले तर पुरतीच बोंब आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आज जर तेजस्वी यादव किंवा राष्ट्रीय जनता दल हे खापर त्या युट्यूबर्सवर किंवा पत्रकारांवर फोडणार असेल, तर मग या दिशेने अजेंडा पत्रकारिता किंवा युट्यूब करणाऱ्यांना
हा सावधानतेचा इशारा आहे असं मला वाटतं. की उद्या ज्यांच्यासाठी तुम्ही हा खोटारडेपणा करताय, तेच जर तुमच्यावर उलटले आणि त्यांनीच जर तुम्हाला कायदेशीर नोटिसा दिल्या, तर मग काय करणार आहात? असो, आणखीन एक भाग आहे. आणखीन एक भाग आहे. मी सातत्याने ही गोष्ट सांगत आलो आणि आज नाही, हे युट्यूब वगैरे कालची गोष्ट आहे. मी जेव्हा ब्लॉग लिहायचो, ते ब्लॉग आजही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जागता पहारा उलट तपासणी म्हणून. किंवा त्याच्या आधी सुद्धा माझ्याकडे जी छोटी मोठी साधनं होती पत्रकारितेची, त्यातून मी पत्रकारितेवर हल्ला करत आलो, असल्या अजेंडा पत्रकारितेवर हल्ला करत आलो. 1996 मध्ये जागता पहारा म्हणून मी एक दिवाळी अंक एकटाकी लिहिला होता आणि त्यामध्ये जी अजेंडा पत्रकारिता तेव्हा सुरू झाली होती, ती एकूणच पत्रकारितेला रसातळाला घेऊन जाईल असा इशारा दिला होता. आज जवळजवळ 30 वर्षांनी माझी भविष्यवाणी खरी ठरताना दिसते. अजेंडा पत्रकारिता ही तात्पुरती तुम्हाला राजकीय नेत्यांकडून फायदे मिळवून देईल, आर्थिक फायदा सुद्धा होईल. पण पत्रकारितेमध्ये सगळ्यात टिकवायची गोष्ट असते ती विश्वासार्हता असते. चुकून कुठेतरी कमरेचं वस्त्र सुटलं तर तुम्ही जगासमोर नागडे होता आणि अब्रू गेली असं आपण म्हणतो. नेमकी हीच गोष्ट अजेंडा पत्रकारितेच्या बाबतीत आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी ह्या एका वाक्यातून, ह्या असल्या बातम्या हा वेड्यांचा बाजार आहे असं देवाभाऊंनी एका वाक्यात सांगून तुमची पूर्ती बेअब्रू करून टाकले. एकनाथ शिंदे मला भेटले, मी कुठे जाणार आहे त्यांना सांगितलं. ते मला भेटले, मी कुठे जाणार आहे त्यांना सांगितलं. आम्ही एकमेकांना भेटत असतो, एकमेकांशी आमचे चांगले व्यवहार आणि संबंध आहेत, मैत्री आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग हा पत्रकार जो त्या दोघांची भांडणं गेली 2-3 महिने रंगवतोय, तो रडकुंडीला आला. अरे, हे तेच आहेत ना ज्यांच्याविषयी आपण भांडणं रंगवतो. याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जो खोटारडेपणा करत जाता किंवा अजेंडा पत्रकारिता करत करत पुढे जाता, तेव्हा तुमचं भान इतकं सुटतं की आपण जे करतोय, जे बोलतोय, लिहितोय ते खोटं आहे हे तुम्हाला माहिती असतं. पण तुम्ही लोकांना, वाचकाला, श्रोत्याला उल्लू बनवायला जाता. पण हळूहळू श्रोत्याला कळतं की हा दादांचा खोटेपणा आहे. एक दोनदा तो फसतो श्रोता किंवा वाचक, नंतर तो तुमच्याकडे पाठ फिरवतो. पण तरीही त्या खोटारडेपणाच्या नादात तुम्ही इतके पुढे गेलेले असता की तुम्हीच केलेल्या खोटेपणावर विश्वास बसायला लागतो आणि जे दादांचं खोटं असतं ते तुम्हाला खरं वाटायला लागतं आणि तुम्ही भ्रमिष्ठावस्थेत वावरल्यासारखे त्या चक्रव्यूहामध्ये अधिकाधिक फसत जाता, गुंतत जाता. अनेक पत्रकारांची ती अवस्था झालेली आहे. यांनी खेळी केली, त्यांनी गेम केला, ते डोक्याने खेळले, ते पायाने खेळले, ते नखाने खेळले. असं काही होत नाही. आणि तुम्ही त्यांचे व्हिडिओ काढून बघा. आता बिहारचे निवडणुकांचे निकाल आले, त्यामध्ये अशा अजेंडा पत्रकारांच्या गेल्या महिन्यात 1.5 महिन्यातल्या तुम्हाला सत्या हिंदी बघा, तो 4 PM बघा, किंवा तो पुण्यपासून वाजपेयी बघा. हे सगळे पत्रकार बिहारच्या बाबतीत किती धादांत खोटेपणा करत होते त्याची साक्ष समोर आलाय. अजित अंजुम बघा जाऊन. आणि मग त्यांना सारवासारव करायला लागते. आणि आज हळूहळू करत त्यांची विश्वासार्हता पुरती धुळीला मिळाली. ठीक आहे, अजूनही त्यांना आपल्या राजकीय मतलबासाठी पोचणारे राजकीय नेते असतील, पण तुमची विश्वासार्हता संपली. आता तुम्ही त्या पुढाऱ्यांनी फेकलेल्या 4 चव्वल आहेत त्याच्यावर जगणं, या पलीकडे तुम्हाला कुठलाही आधार राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्या एका वाक्यामध्ये तुमच्या विश्वासार्हतेवरून पुरता बोळा फिरवून टाकला. वेड्यांचा बाजार. आणि मग जेव्हा हे सगळे राजकारणी तुम्हाला अनवरत सोडून देतील, तेव्हा काय करायचं? पत्रकारितेमध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती विश्वासार्हता असते. ती विश्वासार्हता संपली
आज उद्धव ठाकरेंची अवस्था बघा. एका मिनिटात त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं, पण हातातून पित्याने 40 वर्ष कष्ट करून उभी केलेली संघटना आणि पक्ष आणि निवडणूक चिन्ह नाव गमावलेलं आहे. आणि काँग्रेस सुद्धा उद्धव ठाकरेंना प्याद आणि मोहर असल्यासारखा खेळवतंय. विश्वासार्हता संपली. राज ठाकरे आणखीन एक उदाहरण आहे. अजूनही ते आपल्या भूमिका निश्चित करू शकत नाहीयेत आणि त्यामुळे पलटूराम. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, की हे सगळं करताना फायदा बघा, मतलब असावा, अजेंडा नसावा असं मी अजिबात म्हणत नाही. पण तो अजेंडा पुढे रेटताना स्वतःची विश्वासार्हता गमावण्याची पाळी आणू नका. मी उघडपणे सांगतो, मी भाजपचा समर्थक आहे. मी देवेंद्र फडणवीसांचा, एकनाथ शिंदे वगैरेंचा चाहता आहे, हे मी लपवत नाही. पण त्यांच्या चुका सुद्धा पोटात घालून त्यांच्याविषयी खोटं नाटक कौतुक सुद्धा करत नाही, हे लक्षात घ्या. तिथून माझी विश्वासार्हता टिकते. कारण मी जगजाहीर आहे. काल काल परवाच मी व्हिडिओ केला. सुप्रियाताईंचा मी कडवट टीकाकार आहे, पण एक भूमिका सुप्रियाताईंनी चांगली घेतली तर मी त्यांच्या कौतुकाचा स्वतंत्र व्हिडिओ केला. विश्वासार्हता टिकवण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. तुम्हाला आवड निवड असू शकते, पण खोटेपणाचा आधार घेऊन अजेंडा पुढे नेला तर तुमच्या करिअरचं वाटोळ होईल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.